आज तुम्ही कोर्टात हजर होतात, सुनावणी काय झाली? सुनावणीबद्दल थोडक्यात मान्य न्यायालयामध्ये सुनावणीबद्दल काय झालं याबद्दल आमचे वकील सरच सांगतील, कारण न्यायालयीन मॅटर आहे, आणखी प्रकरण असल्यामुळे मी त्याच्यावरती नाही बोलणार. आज तुम्हाला कोर्टाकडून दिलासा भेटलाय की तुमचं आजामीनपत्र अटक वॉरंट जे होतं ते रद्द केलेलं आहे, कारण तुम्ही दवाखान्यात होतात. त्यावेळेसची स्थिती काय होती? काय नेमके रुग्णालयामध्ये त्रास होत होता तुम्हाला? उपोषणामुळं मला प्रचंड त्रास, आणि मी इथंच नाही तर प्रत्येक जिथं जातोय डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर ते ॲम्ब्युलन्समधूनच जातोय, कारण एका एक प्रकृती चांगली पण राहते आणि लगेच खराब पण होते. त्यामुळं मला ॲम्ब्युलन्समधूनच प्रवास करावा. काय तारीख दिली आहे आणि बॉन्ड जो आहे तो किती हजार रुपयांचा? सरलाच माहिती आहे, तारीख 3 दिली वाटतं. सर बोलतील त्याच्यावरती सविस्तर सगळं. समाज माध्यमामध्ये कोर्टाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य चालायला हवी. तुमच्याकडून काय अनावधानानं कोर्टाबद्दल काय म्हटलं गेलेलं होतं का? तुम्हाला काय आठवत आहे? नाही, हे बघा, सन्मान करतो मी न्यायालयाचा, माननीय मेहरबान न्यायाधीशांचा, कायद्याचा, संविधानाचा, म्हणून तर ॲम्ब्युलन्समध्ये आलो ना. पाठीमागच्या वेळेस सुद्धा आलो, आताही आलो. मी आदर करतोय आणि करत राहणार. आता तुमची परिस्थिती म्हणजे सलाईन तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये लावले, महाराष्ट्र दौरा कसा करणार आहात? आरक्षणाचा प्रश्न विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, तब्येतीनं साथ दिली नाही तर मग असंच ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही फिरणार महाराष्ट्रात? शेवटी माझ्या तब्येतीला किंमत नाही, माझ्या समाजाच्या लेकराला किंमत आहे. त्याच्यासाठी मी ॲम्ब्युलन्समधून जाणार का गाडीतून जाणार याची मला नाही आज कल्पना. पण दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंतचा पूर्ण होणार, आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा कितीही विरोध असो, फडणवीस साहेबांचं स्वप्न मी कधीच साकार होऊ देणार नाही. त्यांनी किती डाव रचले तरी पण. हे खूप जुनं प्रकरण आहे, हे खूप जुनं प्रकरण आहे. गुतवायचं मला, हे खूप जुनं प्रकरण आहे. आता या सगळ्या तुमच्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर येते, कोणाचा ह्याच्या पाठीमागे हात आहे असं तुम्हाला वाटतं? आता इतके दिवस नव्हतंच, अचानक आलं. शक्यता आहे सरकारच. तुम्हाला कोर्टाकडनं समज दिली की तुम्ही समाज माध्यमावर बोलताना भान ठेवावं, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं, काय वाटतं तुम्हाला? कधी अवमान केला नाही, कधी करणार पण. त्याच्यामुळे तुम्हाला कोर्टाने सगळं प्रकरण चाललंय. आता माझ्याकडे संबंधच नाही ना त्याचा. तुम्ही आणखीन एकदा वाचून बघा. त्याच्याशी माझा नाटकाशी आहे, पैशाशी माझा संबंध नाही, कारण मी जिंदगीत खोटं बोलत नाही. छत्रपतींचे विचार चालू होतं त्यावेळेस मी खोटं बोलत नाही. आणि आमचे ते दुसरे 2 बांधव आहेत, त्यांनी सुद्धा दिलेले असावेत अशी शक्यता आहे. मला माहित नाही त्यांनी दिले का नाही, कारण त्यांचा हिस्सा होता तो. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरक्षण बचाव यात्रा करतात ते तुमच्यावर पण टीका करतात, ते तुम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन देखील गेले होते, मात्र ते म्हणतात तुमची मागणी अयोग्य आहे. कशा पद्धतीने आहे? प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानतो, मानत राहणार. त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग आहे, पण आम्ही मानतो हे त्यांनी समजून घ्यावं. कारण शेवटी जो लीडर आहे गरिबांचा, वंचितांचा, त्यांच्याकडून गोरगरिबाला अपेक्षा असते, तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूने लढतील ही आम्हाला अपेक्षा. त्यांच्याच विरोधात लढतो ना. ओबीसी तुमचा दुश्मन नाहीये, जे 60-70 मराठा कुटुंब आहे त्यांच्याबद्दल लढलात तरच तुम्ही विजय. आम्ही ओबीसींना दुश्मन मानलंच नाही. एकाही ग्रामीण भागातल्या ओबीसीला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला बोललेला दाखवा. 2-3 नेते सोडित नाही मी ते छगन भुजबळ हे ओबीसीचा वाटोळा करणार आहेत मराठीत, याला सुट्टी नाही. पाटील साहेब, अनेक छोटे पक्ष तिसऱ्या पर्याय देण्याच्या तयारीत आहे, तुम्ही देखील लढवणार असं सांगतात. तिसऱ्या आघाडीत तुम्ही तयार आहेत? आघाडीची गरजच नाही. आपल्याला जर सममान द्यायचा आहे, आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोरगरिबाला, तर आघाडीची गरज नाही. समविचारी सगळ्यांना सारखं दुःख असणाऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणाला हाक मारायची गरज नाही, आव्हान करण्याची. सगळ्यांनी एकत्र यायचं, लढायचं. कारण गरिबाची लाट 75 वर्षात पहिल्यांदा आहे. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, एखादा भावनिक मुद्दा पोरगा असतं. मी माझी इच्छा कॉल लपून ठेवत नाही. भावी नाही, फिवी नाही, काही नाही. मला उभा राहायचं नाही, मागं झालं असतं मी. प्रश्न आहे, तुम्ही स्वतः कोणत्या मतदारसंघात? मी उभा राहणार, राजकारणात जाणार नाही. चल, धन्यवाद. ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणतात तुम्ही निवडणुका लढवणार नाही, तुम्ही उमेदवार